हॅलो हाय नमस्कार। तर चला बघा, आज आमच्या सात्विकनी भेंडी बनवायला घेतली आणि चक्क ही सगळी भेंडी ना त्यांनी स्वतः कट केली, मिरची पण त्यांनीच कट केलेली आहे। मी काय ह्याच्याजवळ नव्हती। एवढी भेंडी कट करून झाल्यानंतर मला फक्त विचारलं की मला भेंडी खायची आणि मी बनवते म्हणून। तर ते बघा, त्यांनी मिरची पण कट करून ठेवली, भेंडी कट करतोय तो स्वतः आणि त्यांनी ही अशीच भेंडी कट केलेली आहे बरं का सगळी, आणि त्याला भेंडी खायची आहे म्हणून। तर तुम्ही आता बघा, तुम्ही त्याला प्रत्येक वेळेस काय नाही काय असं वेगळं करायचं असतं आणि आज ना चुकून आमच्याकडून ना टी शर्ट उलटा घातला गेलाय, त्यामुळं कुणी काय बोलू नका। पण पिलू इकडं बघ एकदा बाळा, बघ ना ग शोना। बघा, आंघोळ करून व्यवस्थित तयारी वियारी करून एकदम ओके पैकी झालेला आहे आणि भेंडीसाठी कढई पण ठेवली बरं का, पण अजून भेंडी कट झाली नाही ना पूर्ण सगळी, तर थोडीच राहिली। त्यामुळं आता आम्ही भेंडी बनवणार आहे, तर बनवताना पण तुम्हाला बघायला मिळेल। तर बघा, व्यवस्थित हे बाजूला काढून भेंडी कट करून, मिरची कट करून, नंतर ती राहिलेली भेंडी पण तो कशी कट करतोय बघा बघा। गौर से देखिए इस लड़के को, गौर से देखिए। आणि बघा आता किती छान भेंडी कट केली त्यांनी, खरंच मला तर इतकं भारी वाटतंय ना। पण जसं तो आत्ता काम करतोय ना तसं त्यांनी मोठं झाल्यावर पण काम केलं पाहिजे बरं का, थोडं थोडं। कसं आहे, मला भरपूर मदत मिळते बरं का। बघा तुम्ही भेंडी कशी कट केली, आयुष्य पण मला तर म्हणलं ना इतकं भारी वाटतंय ना। पण तो सगळ्या गोष्टी ना थोड्या थोड्या बनवतोय बरं का। आणि चपाती भाकरी वगैरे बनवायला पण तो सतत सांगत असतो की मला भाकरी बनव, मला भाकरी बनवू दे, किंवा मला भाकरी बनवायला शिकव, मला चपाती बनवायला शिकव। तर तुम्हाला काय वाटतं बरं का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा। कारण बरेच लोक वाईट पण म्हणतात ह्याला, बरेच लोक, आता बघा गॅस चालू करतोय तो, बरेच लोक वाईट पण म्हणतात ह्याला, म्हणजे एवढ्या छोट्याशा पोराला डबल चालू कर आणि डबल हे बघ, थांब तसं धरू नको तुला सांगते, असं इथूनच हे कर। आधी तुला जमतंय का बघ, आधी हे करता येतंय का बघ, होतंय का बघ ना अगोदर, तर गॅस चालू केलाय बघा तुम्ही। आणि तर ना बरेच लोक, खरं तर ना बरेच लोक ना मला म्हणतात की, म्हणजे म्हणतील की बाबा नो एवढ्या बारक्या पोराला तू हे करायला लावते, ते करायला लावते, असं करायला लावते, तसं करायला लावते म्हणून। तेल टाकायचं कोण? हा, तर बघा गॅस चालू वगैरे त्यांनी केलाय, तेल टाकतोय तो। आणि खरंच मी काय म्हणत होते, बरेच लोक मला असे म्हणतात की बाबा नो तू म्हणतील पण किंवा मला बोलतील पण, एवढ्या बारक्या पोराला हे करायला लावते, ते करायला लावते, पण मी कुठलीच गोष्ट त्याला करायला लावत नाही बरं का। तो स्वतःहून सगळं करायला त्याला आवडतं पण, आणि तो स्वतःहून सगळं करायला बघतो, म्हणजे सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीत त्याला ना बास कर बाळा तेल, प्रत्येक गोष्टीत ना त्याला सगळ्या गोष्टी, हो प्रत्येक गोष्टीत ना त्याला सगळ्या गोष्टी अशा त्याच्या स्वतः करायच्या असतात। आणि त्याला काय मिरची का नाही आवडत नाही, आणि त्याला इतकी आवड आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीत तो मला भाकरी चपाती असू द्या, भाकरी असू द्या, ते बनवण्यात ही सगळं म्हणजे इतकं भारी म्हणजे मला तो खरंच मदत करतो बरं का प्रत्येक कामात। आणि खरंच मला भारी वाटतं, कधी कधी अभिमान पण त्याचा वाटतो की एवढा छोटा आहे आणि मला सगळं काम करू लागतोय तो। आणि कसं आहे ना, मला एका गोष्टीचं खरंच दुःख होतं की मला मुलगी नाही, मुलगी असली की जरा कसं बरं पडतं ना, पण मला दोन्ही पण मुलगेच आहेत, त्यामुळं जरासं मनातनं कुठंतरी थोडंसं वाटत होतं। पण हा जेव्हापासून मला मदत करू लागतोय, हा जेव्हापासून सगळी मला कामं करू लागतो वगैरे, तर तेव्हा असं वाटतं जाऊ दे ना, काय करायचंय, नाही मुलगी तर काय करणार मग, आता शेवटी आपलं नशीब म्हणायचं आणि गप्प बसायचं, असं म्हणून मी गप्प बसत असते। आणि जरा थोडंसं वाईट पण वाटत असते नेहमी। गॅस कमी कर ना बाळा आधी। हे बघा, मिरची पण मस्त येऊन झाली आणि त्यांनी भेंडी पण टाकायला सुरुवात पण केली लगेच। आणि टाक ना सगळी भेंडी, हाताने टाक ना पटापट, हाताने टाक पटापट अशी मुठीनं भरून, आणि नंतर हलव। भाजलं का? हा बरं ठीक आहे, नाही भाजलं। हा, तर ना तुम्हाला सांगते, कधी कधी असं वाटायचं, पण ह्या खरंच हा ना करताना बघून व्यवस्थित टाक, काय नाही एवढं, हा तसं टाक, भाजत नाही तसं।
तर ना भारी वाटतं म्हणजे कधी कधी ना असा विचार बसले ना मी की असं वाटतं जाऊ दे ना, काय करणार आता, आपलं नशीब नाही मुलगी आपल्याला तर ठीक आहे ना, इट्स ओके म्हणून सगळ्या गोष्टी हॅलो बाळा, हॅलो ती हॅलो ना ती भेंडी, नको तेल नाही टाकायची गरज, हॅलो बघा बघा. आणि तो खाली बस ना, खाली बस ना, खाली बस ना दादू, दादू खाली बस ना, अरे खाली बस ना बाळा, तुझा हात वरचा निसटला तर पडशील. बघा कसं बनवायचं चालू आहे बघा. कधी कधी इतकं म्हणलं ना मस्त वाटतं ना की तो काहीतरी छान बनवतो. एकदा पोहे बनवले होते, नंतर चपाती बनवली होती एकदा. आणि हे बघा पहिल्यांदा त्यांनी मिरची टाकली, म्हणजे मी काहीच नाही केलं, मी फक्त एक गंमत म्हणून त्याची बघत असते, कारण त्याला प्रत्येक गोष्ट ही त्याच्या हाताने आणि त्याच्या मनाने करायची असते ना, त्यामुळं आता मी काहीच त्याला मदत नाही करू लागत आहे किंवा मी मदत करणार पण नाहीये. तर तुम्ही स्वतःहूनच आता व्हिडिओमध्ये बघताय तर तो कसं करतोय. आणि खरंच मला कधी कधी भारी वाटतं मला, तो मला भरपूर कामामध्ये मदत वगैरे करू लागतो. अशीच मदत त्यांनी मोठा झाल्यावर पण करू लागावी ही माझी इच्छा आहे बरं का. पण आता ठीक आहे, दिवस बदलत जातात तसे पोरं, बघू आता. आत्ताच्या सवयी पण त्याला तशाच पुढं सवयी राहिल्या तर चांगली गोष्ट आहे. तर चला आपण बघूया आता. भेंडी त्यांनी सगळी हलवली मस्तपैकी. आता त्यात मीठ टाकून वाफलायला ठेवायची. मीठ टाक बाळा, त्याच्यात मीठ थोडंसंच टाका. आणि मी फक्त बघते बरं का, ऑब्झर्व करते तो कसा करतोय तो, बघू. टाक, टाक ना, नाही बस झालं, भेंडी लय कमी आहे. हा बस बस, आता हलव सगळीकडे. हा तर बघा मी काहीच नाही करत आहे आणि मी काहीच नाही करणार पण नाही काहीच आहे. तर त्याचं चाललेलं आहे. आणि खरंच नेहमी त्याला नवीन नवीन काय काय ट्राय करायचं असतं बरं का. तो करतो पण नेहमी नवीन नवीन काय काय ट्राय. त्याला चपाती बनवायची, आता भाकरी बनवायला शिकायचंय, सगळ्या गोष्टी करायला त्याला शिकायचंय. सगळीकडून हलव. आता जशी असेल तशी नाही, पण छान झालं असणार आहे मला माहिती आहे, कारण त्याच्या हाताला चव. हे पालतं टाकून तू वापलायला दर. खाली बस ना पिलू. बघा मस्त त्याचं चाललेलं आहे काम. पालते टाकायचे, पालते. हा व्हेरी गुड. आता तो खाली उतरला. आता मस्त भेंडी वापलायला ठेवलेले. भेंडी वापलून झाली की आपण खायला घेऊया, बघूया कशी झाली ती. इथं बाल पण उठलेलं आहे, आमचे बाल पण उठलंय. आणि त्याला शेंडी घातली कारण त्याचे केस इतके डोळ्यात जात आहेत की नाही. हा बघा लगेचच हे चालू झालं, लगेचच त्याचं. आमचा स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक. हा ते बाळाचा ना काय करून टाकतो ना तो, त्यालाच माहिती नाहीये. असं एकदम इतका येड्यासारखा करतो ना त्याला. बघा बघा लगेचच उभा करायचं की लगेचच त्याच्यासोबत मस्ती करायची की लगेचच मस्ती करायची. मस्ती चालली इथं. आता तिथं भेंडी आमची वापलते आणि भाकरी पण प्लस बनवणार आहे तो. आज भेंडी आणि भाकरीचा मस्त बेत आहे. तर तुम्ही बघा व्हिडिओ, कंटिन्यू बघा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ छान होणार आहे एकदम. आणि ते बाळ पण बघा ना किती शांत एकदम, किती असं बघतोय. आता भेंडी वापरली का आपण बघू. त्याला आता गरम भाजल ना म्हणून. हा मस्त भेंडी वापरली बरं का. आता गॅस बंद करून टाकूया. गॅस बंद केलाय. इथं भाकरीची तयारी चालू आहे. भाकरी सुद्धा त्यालाच बनवायची. हे बघा ह्या पोराकडे बघा, भाकरीसाठी पीठ मळायचं चालू आहे. तवा ठेवलेला आहे, तवा गरम झालाय. इधर देखो, यहाँ पे देखो इधर. तर आता भाकरी बनल्यावर मी तुम्हाला दाखवते. डिंग डिंग. हाय करा, हाय करा, हाय कर. मम्मी अजून टाकू पाणी? हाय करतोय हात वर करून. मम्मी अजून टाकू?
बस 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 दादा बस. अजून टाकू का पीठ? नको, इकडचं ही घे ना सगळं आता हे करून. अजून घ्यायला पाहिजे. हा लागतंय थोडस घ्यायला. पालथं टाकायचं नाही. थोडस मी करून दिलं होतं, त्यांनी थोडस केलेलं आहे. आता बघा कसं चाललंय. हा थांब आता सर बाजूला मी करते. थोडीशी मी वाढवते ना सर. हे बघा मस्त त्यांनी बनवलेली भेंडी. थोडीशी हे झाली इकडून थोडस दिसत नाही म्हणून. आणि ही त्यांनी बनवलेली भाकरी. आता देऊयात आपण. भेंडी मीच बनवली आज. हो ना. मम्मी चलो अब वो खाएगा. खाली बस ना इथं. मस्त बघा त्यांनी बनवलेली भेंडी आणि भाकरी. थोडीशी मी बनवली, थोडीशी ती बनवली. आता तो खाणार आहे. बाळा खाऊन दाखव. आता तो मस्त खाणार आहे. तर आपण त्याची रिॲक्शन बघूया कशी येते ती. त्यांनी बनवलेलं आहे ते. इकडे बघ कशी झाली. कशी एक नंबर का. खावा मग आता. तर चला आता तो जेवण करून घेतोय. चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आता व्हिडिओच्या खाली ना हाईप हा ऑप्शन येतोय, हाईप म्हणून. तर तुम्ही लाईक केलं ना की तो हाईप ऑप्शन लगेच तुमच्या समोर येतोय. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. चला आमचं छोटं बाळ एकदा दाखवते तुम्हाला, कारण तो वळून वळून माझ्याकडे बघतोय. त्यामुळं शेंडी घातलेला त्याला बघा. हाय हाय. चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. तर बघा आमची शेंडुकली कशी दिसते. नक्की कमेंटमध्ये सांगा. भेंडी भाकरी तुम्हाला कशी वाटली ती पण, आणि आमची ही शेंडुकली पण कशी वाटली ते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.